की निराकार रूप तुझे गणावी रोज नाही नाही पाहतो. अरे निराकार रूप तुझे गणा रोज नाही नाही पाहतो मी. तुझ्या चरणावरती आज गणा ही शब्द सुमने वाहतो. मग तुझ्याच कृपाछायेमध्ये सदैव गणा राहतो मी. आणि आज या सभारंगानी श्री गणा हा तुझा अगाध महिमा गातो. म्हणून बोवा हो बोवा आज पण विना प्रॅक्टिस चांगले वारीला तुम्ही बसला आज पण मला बघायचं किती तालामध्ये सुरात गाता होतो. नुसतं आहे ना भेंडी आणि गवार दोडका बोडका बुवा तुम्हाला सगळ्याच देऊन टाकतो आज बुवा. इथं नुसतं ही काय लोक काय तुमचं नमानीत ऐकायला आले. रात्री भयानक वसाड पडला वनवासाला लागली आग सगळा बोलायला काय नाही म्हणून बुवा मंगलाष्टक गायला लागलं. तिथं तुरेवाली लोक येऊन बक्षीस येत आहे म्हणतात बुवा ह्यांना सांगा आम्ही 200 रुपये बक्षीसून वारी बघायला आलोय तुमची ही लग्न येतं ऐकाय नाही आलो. केवढा अपमान लाज वाटाय पाहिजे तुम्हाला थोडी बुवा. आणि तुमच्याकडे शाहिरी अपेक्षा नाही तुमच्याकडून ह्या अपेक्षाच नाहीत बुवा. शब्दांचं जादूगार तुम्ही आणि मंगलाष्टक लावता तुम्हाला हे ना बुवा फुकट फक्त मजुरी जरा कमी करायचं झाला बुवा. आणि म्हणून विषाही गणाचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. तेरी इश्क में पागल हो गया दीवाना तेरा रे. सच होते होते हो गया अफसाना मेरा रे. महिया तेरे प्यार में डूबी मैं भी डूबी रे. काम सोपा करून देतो भागाला भाग देते ना आल्यावर. म्हणून विषय आहे गणाचा. अरे मित्रांनो विषय काय आहे 14 सप्टेंबरचा दिवस सर्वांना माहिती आहे. बाप्पा सर्वांच्या घरामध्ये येणार आहे. पण विषय काय आहे मित्रांनो निर्गुण निराकार ओंकार रूप आहे ना. ओंकार रूप ते गणेशाचं रूप आहे. पण ज्या विघ्न काढताना जळी स्थळी काष्टी पाशानी जो बाप्पा पूजला गेला जो भजला गेला त्या बाप्पाला त्या निर्गुण निराकाराला त्या साकार रूपाच्या गणपती बाप्पाला हे आधार कलाकाराचं काय सांगणं आहे म्हणायचं काय लक्षात. या सप्तसुराने आळवितो मी आज या सभारणा. तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्तजना. श्री गणा माझी तुला वंदना. भावना पावना भाव रे गणा. भावना पावना भाव रे गणा.
माझी तुला वंदना भावना पावना भाव रे गणा 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 भावना पावना तुझा वरे